काल 4:30 ते 5च्या दरम्यान सोलापूर धुळे महामार्गावर एक भीषण अपघात झाला होता. तर तो अपघात असा झाला की कंटेनरने मागून येणारा म्हणजे कंटेनर मागून येत होता आणि त्यांनी धडक दिली आहे ते डिझेलच्या टँकरला. डिझेलच्या टँकर पलटी वगैरे झालं, त्याच्यानंतर खूप सारं मग त्याचं डिझेल गेलं, मग आगही लागली. पण याच्यात चांगली गोष्ट फक्त ही झाली की क्लीनर आणि ड्रायव्हर हे बचावले गेले सुखरूप. पण सगळ्यात दुर्दैवी गोष्ट त्यावेळेसची ही होती की जेव्हा आग लागली तेव्हा आपल्या बीड शहरात 3 गाड्या आहेत अग्निशामक दलाच्या, पण तेव्हा तिथे एकही नव्हती. कारण का आपल्याला गेवराईवरनं ती अग्निशामक दलाची गाडी मागवण्यात आली. पण या सगळ्या कालावधीत कमीत कमी 3 ते 4 तास झाले. पण त्या 3 ते 4 तासच जर का ती आग जर का एखाद्या गावखेड्यात गेली असती तर तिथे जीवितहानीच तुझी म्हणजे घटना तर नक्की घडलीच असती. मग त्याच उद्देशाने आपण सकाळी ग्राउंड रिपोर्ट केला होता. तिथे त्या स्पॉटला जाऊनच ग्राउंड रिपोर्ट केला, पण तिथं प्रत्यक्षदर्शींनी माहितीही दिली की गेवराईमधून अग्निशामक दलाची गाडी मागवण्यात आली आहे. मग त्यानंतर आपण आपल्या अग्निशामक केंद्राचे बीडमधील जे अधिकारी आहेत किशोर जाधव यांनाही कॉल केला, त्यांनी पूर्ण माहिती दिली. आणि सध्या हा दुसरा ग्राउंड रिपोर्ट आपण करतोय अग्निशामक दलामध्ये. कारण याचं एकच की अग्निशामक दल हे बीडमध्ये असतानासुद्धा तिथे गाडी पोहोचली का नाही, त्याचसाठी आपल्यासोबत आज आहेत किशोर जाधव, जे अधिकारी आहेत अग्निशामक दलाचे. काय नेमकं हे कशामुळे हा सगळा प्रोसेस होते? कारण कुठेतरी बीड शहरात आग लागते आणि आपल्याला गेवराईमधून एखादी गाडी मागवावी लागते, हे दुर्दैव नाही आहे का? सर ॲक्च्युली काय झालं आहे, तर आपल्या गाडीचं जे आहे 5218 फायर टेंडर आहे, तर त्याचा आपला जॉईंट क्रॉस तुटला होता आणि त्याचे जे PTO गिअरबॉक्स आहे ना, तर ते तुटलं होतं त्याचे. आणि जे PTO गिअरबॉक्स आहे ना, तर ते आपल्याकडे अवेलेबल नाही इकडे बीडमध्ये, तरी ते सोलापूर, इंदोर किंवा पुणे साईडला भेटते ते. तर ते आता आचारसंहिता लागल्यामुळे काही आर्थिक अडचणी पण आपल्याला उद्भवलेत ते. कारण त्याला ही प्रोसेस असते, टेंडर करावं लागतात किंवा प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला घेता येत नाही. तरी आपली आपत्कालीन सेवा असल्याने तर जे CO साहेब आहेत आपले नगर परिषदचे, त्यांनी म्हणले जेवढा लवकर होईल तेवढा आपण तत्काळ आपण ते बसवण्यात येऊ PTO बॉक्सचे. आणि आपण तसे 4 कोटेशन मागवण्यात आले आहेत आणि प्रशासनाला पण आपण ते पाठवलेत पुढील प्रक्रियेसाठी. आणि मला वाटते लवकरात लवकर 3-4 दिवसामध्ये ते फिटिंग करून भेटून जाईल आपल्याला. सध्या आपल्याकडे आत्ता 2000, मी जसं की तुम्ही मला सांगितलं 2000 सालची एक गाडी आहे, म्हणजे ही गाडी आहे ती म्हणजे ती पूर्णपणे म्हणजे सध्या ती रिकामीच आहे, म्हणजे तिला काही उपयोगच नाही आहे त्या गाडीचा. बरोबर. आणि दुसरी ही कधीची गाडी आहे? सर ही 2012ची गाडी आहे. ही 2012ची. सध्या ही कंडिशनमध्ये आहे, म्हणजे कंडिशनमध्ये आहे, पण त्याचा पंप बाद आहे. आपण त्याला रेस्क्यूसाठी वापरतो, म्हणजे ह्याच्यामध्ये बोट वगैरे फिटिंग आहे. आता पावसाळ्यामध्ये आपण 100 लोकांना आपण रेस्क्यू केलेत ऑफिशियली. तर आपल्याकडे डेट आहे, त्याच्यामध्ये महिला पण आहेत, 3 महिन्याचे बाळं पण आहेत आणि पुरुष आहेत आणि वयस्कर लोक पण आहेत. तर आपलं ह्या बोटीमुळे आपल्याला चांगलं कार्य केले त्या टायमाला. तर त्यासाठी आप तहसीलदारांनी पण आपल्याला पत्र दिलं. तर सध्या जर का आता आपल्याकडे ही गाडी आहे, आता ही दुसरी अजून एक गाडी होती, ती दुसरी गाडी कुठे आहे सध्या? सर ती टाटा शोरूममध्ये सर्व्हिस सेंटरला आहे. आपण त्याला दुरुस्तीसाठी ऑलरेडी टाकलं आहे त्याला मेंटेनन्ससाठी. तर फक्त त्यांचं म्हणणं असं होता ते जो PTO जो गिअरबॉक्स आहे ते संपूर्ण नादुरुस्त झालं आहे. तर ते आपल्याला नवीनच खरेदी करावं लागेल, त्यासाठी आपल्याला अडचण आली आहे अशी. मग सध्या आता ही ती गाडी सगळी व्यवस्थित होऊन ह्या सगळ्या दिवसाला किती प्रोसेस होईल, म्हणजे किती दिवस लागतील ह्या गोष्टीला? सर आता कोटेशन तर आले, समजा आपल्याला नियमाप्रमाणे 4 कोटेशन लागतात. तर तसे आपल्याला कोटेशन वगैरे आलेत लोकांचे. तर निधी जर मंजूर झाला तर आपण तुरंत 1-2 दिवसामध्ये ती फिटिंग करू शकतो. म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत ती गाडी यस सर यस पूर्णपणे व्यवस्थित होऊन येणार? निधी मंजूर झाला तर. निधी मंजूर होईल तेव्हाच? ओके सर. पण CO साहेबांनी आश्वासन दिले आपल्याला की लवकरात लवकर आपल्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि 2 ते 3 दिवसामध्ये ते मेंटेन करून घेऊ. आणि या ज्या बुलेट आहेत, या बुलेटचा म्हणजे काय उपयोग काय होणार या गोष्टीचा? सर जर का आता समज जर का म्हणजे कंडिशन सध्या बीडची अशी, समज जर का आता इथे बाजूलाच बिल्डिंग आहे, समज असं होऊ नये, पण याच बिल्डिंगला जर का आग लागली तर आपल्याकडे उपाययोजना काय? उपाययोजना सर आपण हे बुलेट जे आहेत हे फर्स्ट एड म्हणून वापरतो. या बुलेट प्राथमिक उपचारासाठी आपण हे वापरलं जातं. तर ह्याच्यामध्ये 10 लिटरचे पाणी असतं, 8 लिटर पाणी आणि FFF फिल्म फॉर्मिंग फोम म्हणून एक केमिकल आहे ह्याच्यामध्ये. तर ते आपण मिक्स केल्यामुळे ते लवकर विझतो, एक्सटिंग्विशर होतो. म्हणजे त्याला आपण ऑइलसाठी पण वापरू शकतो किंवा असं नॉर्मल फायरसाठी वापरू शकतो आपण. ओके. ह्या सगळ्या मिळून किती आहेत सध्या आपल्याकडे? म्हणजे 1, 2, 3, 4 बुलेट सध्या आपल्याकडे आहे. सध्या चालू कंडिशनला आहेत सर? 4 चालू कंडिशनमध्ये आहेत. आणि आपण 3 दिवसा पहिलेच आपण कॉल अटेंड केलेत ह्याच्यानीच. एक DP ला आग होती आणि एक ठिकाणी बेसमेंटमध्ये इलेक्ट्रिक फायर होतं. त्या ठिकाणी आपण बुलेटच्या सहाय्याने
आणि ते माती वगैरे टाकून ती एक्सटिंग्विश केली होती फायर. म्हणजे सध्या आपल्याकडे अग्निशामक दलाला 4 बुलेट येस सर. आणि 2 गाड्या, म्हणजे सध्या एक गाडी टाटा शोरूमला आहे, ती लवकरच निधी मंजूर झाल्यानंतर वापस येणार ती गाडी. सध्या एक कंडिशनला गाडी आहे. येस सर. पण तोपर्यंत जर का म्हणजे असं होऊ नये, या क्षणाला जर का जवळपास कुठे आग लागली बरोबर, तर सध्या आपल्याकडे कोणतीच सुविधा नाही आहे सुविधा सर. आग आपण विझवण्यासाठीची. पर्याय म्हणून आपण असं केलंय सध्याला. आता हे बुलेट तर आहेच, हां तर त्यातल्या त्यात आपण जे पालिकेचे टँकर आहेत पाण्याचे, तर त्याच्या आपण सहाय्याने आपण 2 कॉल अटेंड पण केलेत तसे. त्याच्या सहाय्याने आपण विजू शकतो, म्हणजे तात्पुरता. मग तो आता हे सगळं आपण अग्निशामक दल फायर असली तर आपल्याला मोठी गाडी बोलवणं आवश्यक आहे. कारण तसे आपण पत्र गेवराई नगर परिषदला आणि शिरूरला पण आपण तसं पत्र दिलंय की आपल्याकडे गाडी नादुरुस्त असल्याने आपली आधीच गाडी एमर्जन्सी काळामध्ये त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी, असं पत्र आपण प्रशासनाला पण केलेत सीओ साहेबांनी. तर आपल्याला त्या दिवशी पण आपण अर्जंटमध्ये ती गाडी उपलब्ध झाली होती. आता सध्या आपल्याकडे सगळ्या म्हणजे सगळे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांचा स्टाफ किती आहे? सर 10 लोक आहेत आपल्याकडं. आता बुलेटच्या हिशोबाने आता 24 तास आपलं काम चालू असतं, तर त्या हिशोबाने आपल्या शिफ्टप्रमाणे कार्य चालू असतो. तर बुलेटसाठी पण माणसं आहेत आपली सध्या. पण आता हे बुलेट ठीक आहे, हे चालवायला वगैरे, पण त्या लोकांच्या सेफ्टीसाठी काय? तर आपल्याकडे जॅकेट वगैरे समजा, हां सगळे म्हणजे सगळं आपल्याकडे सगळं युनिफॉर्म वगैरे सगळं प्रॉपर असणार त्यांचं. आपल्याकडे फायर जॅकेट आहे, आता तुम्हाला दाखवलं असतं मी आता. जंगले ते फायर जॅकेट आणि ते गमबूट वगैरे आणून दे, हेल्मेट वगैरे, आपल्याकडे सगळं सेफ्टी इक्विपमेंट आहे. म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा सेफ्टी हवी याच्यासाठी सुद्धा सगळे जॅकेट आहे. इन्शुरन्स सुद्धा काढला, त्यांचा व्यक्तिगत असा इन्शुरन्स राहतो. उद्या चालेल का त्यांना चालून पुढे काही इजा वगैरे लागलं तर आपण तसं आपलं पोस्टाचं एक इन्शुरन्स काढून घेतले पालिकेने. तर म्हणजे असं नाही की आपण त्यांच्यावर दुर्लक्ष होत आहे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी. ओके, त्यांची पण आपण काळजी घेतली आहे. हे ते जॅकेट राहतात, हे फायर जॅकेट असतं सर. हे याच्याने म्हणजे थोडं बचावासाठी थोडा वेळ भेटतो आपल्याला फायरमध्ये, किंवा हीट कमी लागते आपल्या ह्याच्याने. अप्पर आहे इकडंच आहे. हे पाहू शकता, ह्या 4 बुलेट आहेत आणि त्या 4 बुलेट चालवण्यासाठी जे कर्मचारी आहेत आपले इथं, जसं सरांनी सांगितले 10 कर्मचारी आहेत, त्यांच्या सेफ्टीचे सुद्धा लक्ष दिलं जातं. हे सगळे इक्विपमेंट आहेत त्या कर्मचाऱ्यांचे आणि इन्शुरन्ससुद्धा केलेला असतो. नाही, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे की त्यांचा इन्शुरन्स आहे. पुढे चालून त्यांना जर का काही इजा वगैरे झाली, त्यांच्या फॅमिलीला पण तो इन्शुरन्स मिळावा आणि हॉस्पिटलचे पैसेही सरकारच देईल. हो ना, सरकारच देणार. हे इक्विपमेंट आहेत हे सगळे. हे फायर जॅकेट असतं सर, आणि आपलं हेल्मेट आहे, आणि हे फायर बूट आहे. म्हणजे यांनी काही जास्त ज्वलनशील म्हणजे जाळ वगैरे जास्त अंगाशी येत नाही. आणि समजा इलेक्ट्रिक प्रूफ असतं, 2500 काहीतरी आहे त्याचा कॅपॅसिटी, तेवढा प्रूफ असतं. म्हणजे जर का शॉक वगैरे बसायचं ते वेव्स कमी करत असेल. वेव कमी करत नाही, बसतच नाही त्याने, म्हणजे बसणारच नाही. ओके. आणि हे फायर प्रूफ आहे आपलं, म्हणजे आगीचे लपटे वगैरे जे असतात ते बसणार नाही, प्रमाण कमी होऊन जाणार आणि आग म्हणजे लवकर लागत नाही याला. लगेच काहीतरी कालावधी असते याचा 20 सेकंद. ओके. नंतर आपण असं गेलो ना तर त्वरित आग पेटून जाते, पण ह्याच्यानी पेटणार नाही. त्याच्यासोबत आपल्याला फेस मास्क वगैरे सगळं याच्यामध्ये अवेलेबल. आता हे सगळे इक्विपमेंट आपल्याकडे सध्या पण असतात, म्हणजे रेग्युलर बेसला सध्या आहे. कालच्या कॉलला आपण वापरले. ओके. काल गेवराईची आणि केजची गाडी आलती ना, तर तिकडे परिस्थितीत लोक नाही आहेत केजच्या ठिकाणी. तर आपला स्टाफ गेलता तिकडं. म्हणजे गाडी तिकडची होती, स्टाफ आपला होता कालच्या सगळ्या गोष्टीचा. आपल्याकडे तशी व्हिडिओ पण आहेत तिकडचे. काल फायर फायटिंग म्हणजे फक्त आपली काल अडचण अशी झाली की आपल्याकडे वाहन नाहीये. बाकी आपल्याकडे हर एक गोष्ट आहे, फक्त आपल्याकडे वाहन नाहीये. आणि वर्षभरामध्ये 185 कॉल आपण हँडल केलेत आपण. त्याच्यामध्ये फायरचे 101 कॉल एका वर्षामध्ये आपण सुखरूप एकही जीवितहानी न करता, आणि आपण 10 कोटीचा मालमत्ता वाचवली आतापर्यंत, 10 कोटीच्या वरती. ओके. त्याच्यामध्ये आणि जे रेस्क्यू कॉल आहेत आतापर्यंत 36 रेस्क्यू कॉल केलेत आपण. त्याच्यामध्ये ऑफिशियली 101 लोकांना आपण सुखरूप बाहेर काढले, ते पण क्रिटिकल कंडिशनमध्ये. मी पहिल्यांदा इकडे आलो, मी हे सगळे पाहिलं, पण मला हे कळलं नाही की ती एक शववाहिका आहे. हां सर. ती नेमकी कशासाठी? आणि ती खूप दिवस मी म्हणजे पाहिलीच, ती पहिल्यांदाच पाहिली. आणि मी बाहेर जेव्हा फिरतो तेव्हा शव वगैरे घेऊन जाण्यासाठी नगर परिषदची एक पत्र्याची गाडी दिसते मला नेहमी. सर विषय काय आहे तर पण तुम्हाला ती मला अजून समजली नाही, ती कधी बाहेर मला दिसलीच नाही. राईट, तुमच्या लक्षात आलं असेल, ते नाव वाचलं असेल तुम्ही. हो. सार्वजनिक आरोग्य विभाग. हो.
तर ते आपला अग्निशमनचा विषय नाही आहे ते. हं. कारण सर कसं आहे, आता आपले वाहन चालक असं लिमिटेड. ओके. आता आपल्याकडे 4 वाहन चालक असले तर आपण एखाद्याला त्याच्यावर पाठवलं हां, तर उद्या एखाद्या ठिकाणी आग लागली तर आपल्याकडे मनुष्यबळ कमी पडणार. हा, मग ते आपण हे दोन्ही आपण हँडल करू शकत नाही. ओके तर ही सेपरेट त्याला माणसं नेमले पाहिजे. ओके, म्हणजे विषय. तिथं माणूस नाहीये, ड्रायव्हर नाहीये, म्हणून ती गाडी सध्या आपण इथे लावलेली आहे हा, पार्किंग अजून मध्ये. म्हणजे त्याचे डॉक्युमेंट अजून हे नाही केले, त्याला आउट नाही केले अजून ओके, ऑफिशियली. म्हणजे ऑफिशियल ती नाहीये, फक्त ऑफिशियल आपल्याकडे आली आली आहे. गाडी. तिचा सांगाडा दिसतोय, पण ती ऑफिशियल चालवायला आपल्याकडे अनुमती पत्र नाही. सर लॉगबुक लागणार, म्हणजे किती किलोमीटर बाहेर चालली आहे, ऑफिशियली ओके. डिझेल रेकॉर्ड असणार त्याचा. म्हणजे ते सगळं अहवाल तयार झालं तर मग ती लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊन म्हणजे जाईल. उपलब्ध होऊन जाईल. Yes. पण या गोष्टीला असं वाटत नाही का, एक अधिकारी म्हणून किंवा हे काम करताना, की या सगळ्या गोष्टी लवकर जरा तात्काळ व्हायला पाहिजेत? कारण हे खूपच संतगतीने होते की आज अहवाल दिल्यानंतर कधीतरी पुढच्या महिन्यात जातो, तोपर्यंत 3-4 बिल्डिंगा जळून खाक पण होऊन जातात, पण तोपर्यंत गाडीच येत नाही. आणि जेव्हा सगळं एकदमच थंडी पडायला लागते, बर्फ पडायला लागतो, तेव्हा कुठेतरी अग्निशामक दलाला एखादी वाहन येतं. तर तुम्हाला एक गोष्ट आनंद होईल तुम्हाला आता, की आपण आता मला 1 वर्ष झालं आता 1 वर्ष. तर ह्या कालावधीमध्ये कॉल प्राप्त होताच मला वाटते आपण किती किलोमीटर असू द्या, समजा आता 20 किलोमीटर आहे तर आपली अर्धा तासामध्ये तर गाडी पोचते तिकडं. आणि लोकांचा पण चांगला रिस्पॉन्स आहे आपल्याकडं, आणि त्यांच्या ऑफिशियली आपल्याकडे डेटा पण आहे की आपलं अग्निशमन कार्य चांगलं झालं आहे म्हणून, किंवा वेळेवर पोचत आहे म्हणून ते विषय. ठीक आहे. आपल्यासोबत होते आत्ता अग्निशामक दलाचे किशोर जाधव. आणि मी जेव्हा सकाळचा ग्राउंड रिपोर्ट केला मांजरसुम्याला जाऊन, तेव्हा मी खरंच माझ्या मनातही गोष्ट ही खंत वाटली की अग्निशामक दलाच्या गाड्या हव्यात. म्हणून मी सगळ्याच तालुक्यांना फोन केले, पण त्याच्यामध्ये मला खरंच बीड हे तालुका सर्वश्रेष्ठ वाटला. कारण गेवराई, त्याच्यानंतर अंबाजोगाई, परळी यांना मी कॉन्टॅक्ट केले तर त्यांचा कॉन्टॅक्टच लागत नव्हता. आष्टी, पाटोदा, शिरूर, पाटोद्याचे जे नगराध्यक्ष आहेत राजू जाधव यांना मी कॉल केला, आणि मग त्यांनीही मला सांगितलं की आष्टीला पण एक गाडी आहे नवीन, पाटोद्यात सुद्धा आहे नवीन, आणि शिरूरमध्ये पण आहे. पण तिथे गाडी आहेत, पण तिथे छतच नाही आहे त्या गाडीला. त्यांनी पण तो अहवाल पाठवला की आम्हाला छताची सुविधा करून द्यावी, पण अजूनही सरकारने वगैरे अशा काही गोष्टी केल्या नाही आहेत. पण एकंदरीत ही चांगली गोष्ट आहे, आणि तात्काळ ती जी गाडी आहे ती लवकरात लवकर यावी, जेणेकरून पुढे जीवितहानी होणार नाही. बरोबर. तुम्ही पाहताय लोकाशा TV, कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे.